तेजादा थांबा. काय हो तुम्ही मायना भेटायला आलात का? नाही नाही, मला तुम्हालाच भेटायचे. मला बरं बसा बसा बसा. हां बोला. ठीक आहे, हे पेपर्स. हे कसले पेपर्स? हे आपल्या घाटगे बिल्डर्सने दिलेत. ते काहीतरी बंगल्याचे पेपर्स आहेत असं म्हणाले. घाटगे बिल्डर्स? हे कुठं घेतलं घर? हा हे आपल्या गावातच ते ह्याला इकडं हायवे जवळ ती तू कोण घाटगे बिल्डर्स त्यांनी नवीन बंगल्याची कॉलनी बांधली ना, तिथंच घेतला एक मोठा चांगला बंगला. अच्छा हा ते ते नवीन कॉलनी घेतली ते काय? मग तुम्ही इथं काय आलात? तुम्ही ते एजंट आपले हे धनाजीराव आहेत ना, म्हणजे धनाजी जगताप, त्यांना नेऊन द्या. हा. नाही, त्यांनी इथं बंगल्यावरच जायला सांगितले. काय? बरं ठीक द्या. काय म्हणजे अरे उलटे काय लिहिलंय? वैदिक अरे मामा तुम्ही इकडे काय करताय? ते पेपर्स द्यायला आलो होतो. मिळाले पेपर? या आता तुम्ही या. मामा काय तू पण. बरं मामा मी काय म्हणतो, हे एजंट सासऱ्यांचे बंगल्याचे पेपर आपल्याकडे काय करतायत आणि यावर वैद्यांचं नाव पण लिहिलंय? काय सुनबाईंचं नाव? कसं शक्य तेज प्रताप? म्हणजे घर धनाजींच्या नावावर आणि नाव सुनबाईंचं? शक्यच नाही. अरे मामा असं काय करतोयस? मी वाचले तर आता दाखवतो, एक मिनिट थांब. चुकून झालं असेल ते. आता हे पेपर कसे चुकून आपल्याकडे आले तसंच ते झालं असेल. नाहीतर ते काय म्हणतात, नॉमिनी म्हणून त्यांचं नाव लावलं असेल. असंही धनाजीरावांनंतर सगळं काही सुनबाईंचंच आहे ना. आणि धनाजीरावांसाठी त्यांची मुलगी सर्वस्व आहे ना, बरोबर की नाही? हा बरोबर बोलतोयस तू मामा. हा मग हे आत्ताच वैद्याने देऊन टाकतो ना पेपर ते. नाही ते तुम्ही कशाला करतायत? मी देतो की उद्या हे पेपर धनाजीरावांपर्यंत पोहोचतील. तुम्ही नका काळजी करू, मी देतो. ये तुम्ही, मला लई कामं पडली आहेत. हा मामा नॉमिनी ओ मिसेस खानकी बडी हो. काय करायला लागलाय तुम्ही? हा काय हो? मी काय म्हणतोय, मागच्या सणासुदीला तुम्ही म्हणला होता का सणासुदीला नवरा बायकोला, बायको नवऱ्याला गिफ्ट देतात. पण मला तरी अजून काय आलं नाही तुमच्याकडनं. पण मी ठरवलंय बरं का, आणि मी आत्ता ताबडतोब तुम्हाला देणार आहे. मी तुला सांगितलं आणि तू गिफ्ट आणलंस पण? विशेष नाही. क्या बात आहे. आणि मी ते गिफ्ट तुम्हाला आता. काय झालं तुम्हाला? तेज प्रताप, गुरुजींनी काय सांगितलंय? सेफ डिस्टन्स मेंटेन करायचा, त्यामुळे नो रिस्क. काय तुम्ही एकदा तुम्ही गिफ्ट घ्या माझ्याकडनं, तुम्ही परत परत घ्याल माझ्याकडनं. तेज प्रताप काय झालं? नाही मिस्टर मक्तेदार, डिस्टन्स मेंटेन करायचा. हे असं आहे तुमचं. राहिलं माझं गिफ्ट राहिलं. चला आता तुम्ही तुमचं गिफ्ट काढा. हा आणि तुम्हाला तर गिफ्ट द्यायलाच लागतंय, आता सोडतच नसतोय. बंगला घेतलाय तुम्ही आता, बंगला. गिफ्ट किस खुशी में? बंगला मी नाही घेतलाय, माझ्या वडिलांनी घेतलाय. हो म्हणजे आता सगळं एजंट सासऱ्यांच्या नावावर जरी असलं तरी पुढे तुम्हालाच मिळणार ना मिसेस खानकी बडीव. एजंट सासऱ्यांनी नॉमिनी बनवले तुम्हाला, नॉमिनी. एक मिनिट,
काय म्हणालास तू? आई काय बोलतोस? मला का बनवतील ते नॉमिनी? हा घ्या, जसं काय तुम्हाला माहितच नाहीये. हा गिफ्ट द्यायला लागतं म्हणून नाटक करताय का तुम्ही? हा? एक मिनिट तेज प्रताप, माझं ऐकून घ्या आधी. तेज प्रताप, तू सिरियसली बोलतोस? मग? अरे मी तुझी शपथ घेऊन सांगते, मला यातलं काहीच माहित नाहीये. आणि एक मिनिट, हे बघ, नाही तुझा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही नाही, हे काही शक्य नाहीये. नाही नाही काय नाही नाही, मी स्वतः बघितलंय, माझ्या डोळ्यांनी वाचलंय. मी सांगतोय तर तुम्हाला. हा. ओ काय कसला विचार करताय? नाही, विचार करते. पहिला बंगला घेऊन झाला ना, मग आता दुसरा बंगला कधी घेऊ? हा? अहो, काय तुम्ही पण मला म्हटलं द्या डॅडी. तुम्ही तुम्हाला सोडत अरे नसते. नाही, आता नाही, थांबा मी जरा. सांगितलं ना, थांबा. गुरुजी ओरडतील कुठं पळताय तरी. तुम्ही आता? हिरवा, निळा, नारंगी काही स्नॅक्स ऑर्डर करावे लागतील. प्रिया मॅडम, झाली का तयारी? हे काय सुरूच आहे. आणि गुलाल नाहीये ना? ओ अगं, असंही तेजा रंगपंचमी नाही खेळत, त्याच्यामुळे डोंट वरी. येणार. तेज प्रताप नक्की येणार. वैदेही, मला काय वाटतं माहित, ओ मॅडम, काय काय बघताय तिकडे? काय नाही प्रिया, तुला सांगू, रंगपंचमी ना माझा फेवरेट सण आहे. हॉस्टेलमध्ये आम्ही मुली इतका दंगा करायचो, इतकी मस्ती करायचो, माहितीये. मी खरंच मिस करते. आणि या घरातली तुझी ही पहिली रंगपंचमी आहे. आय एम सो एक्साइटेड. प्रिया, उद्या तेज प्रतापला पहिला रंग मी लावणार, आणि तो मला. काय? तेजा आणि रंग? नो 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 नो, शक्यच नाहीये. मुळात तेजाला रंगपंचमी हा सण अजिबात आवडत नाही. तो इकडे फिरकत पण नाही. आणि जर तू म्हणतेस तसं शक्य झालंच तर निदान माझ्यासाठी तरी हे जगातलं 8वं आश्चर्य असेल. मग प्रिया मॅडम, हे 8वं आश्चर्य अनुभवायला तयार राहा, कारण ते मी घडवून आणणार आहे. ओ, एवढी खात्री? म्हणजे एवढ्या वर्षात जे आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखवणार आहेस. आणि हे तू कसं काय करणार आहेस? म्हणजे तेजाला कसं कन्व्हिन्स करणार आहेस? हे सगळं तू माझ्यावर सोड. पण प्रिया, एक गोष्ट नक्की, माझी ह्या घरातली पहिली रंगपंचमी मी तेज प्रताप संघ खेळणार. बाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सेट झालंय. पट आपला, फासा आपलाच, आणि बाजी ही पण आपलीच. चांगलंय. जालिंदर, उद्या तुम्हाला या खेळातला शेवटचा गाव घालायला लागेल. आणि तो काय आहे हे आम्ही सांगतो.
पाण्यात हॅपी होली. अयो त्यांना डोक्यात नको कलर. अयो अयो. अरे 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 पण तेजादा कुठे आहे? अरे तेजादाला लावा ना कलर. अरे चला 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 तेजादाला शोध या. तेजादा कुठे आहे? तेजादा कुठे आहे? हॅपी होली. तिला रंग लाव, तिला रंग लाव. हे डोक्यात टाक, डोक्यात. मी 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 आहे. काय नाही झालंय, मीच आहे. शांत हो, शांत हो. काय झालं? हो ते बाहेर रंगपंचमी खेळतात ना, म्हणून फक्त आवाज होतोय, बाकी काही नाहीये. शांत हो. देशप्रथा, डोळ्यात पाणी तू कोणा रडूस. निदान आजच्या दिवशी तरी आजच्या दिवशी ते झालं होतं सगळं. आजचा दिवस आपा, आजच्या दिवशी आपा, रंगपंचमीचा सण आपा. आपा देशप्रथा, शांत हो, शांत हो. सॉरी देशप्रथा, मी समजू शकते. खरं तर मी नाही समजू शकत, पण एवढ्या दिवसात तू जे काही सांगितलंस ना, त्यावरनं मला इतकं नक्की कळालंय. हा दिवस तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, खूप त्रासदायक होता. पण एक सांगू, जुन्या आठवणी पुसून नवीन आठवणी तयार करणं खूप गरजेचं असतं रे. नाही होऊ शकत नव्हे सुरुवात. नाही करायची मला. रंगपंचमी नाही खेळू शकत मी. गुलाल रंग बघितलं तरी मला कसं तरी होते. ओके ओके. यो दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे. लाल लाल रंग बघितलं की मला रक्त रक्त सगळं. नाही नाही मला यायचंय. मला तुम्ही जावा, तुम्ही जावा. ओके 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 ठीक आहे. ओके ओके कळतंय मला. ऐक ना देशप्रथा, एकदा माझ्यासोबत बाहेर ये तरी. एकदा येऊन बघ तरी सगळं. पण माझं मन नाही म्हणते, त्याला काय करणार. तुम्ही हो 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 हो. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. सॉरी, माझं चुकलं खरंच. मला मान्य आहे, त्या दिवशी जे काही झालं ते वाईटच होतं, पण रंग वाईट नसता तर हे. तुला माहिती, माझ्या आयुष्यात रंग तू भरलेस, आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यातले रंग जपणं ही माझी जबाबदारी. रंग देशप्रथा, ऐक ना, मी 2 मिनिटात आले. हा, इथेच थांब, मी लगेच आले. हा, आलेच मी. देशप्रथा, लावा लावा तुम्ही. लावा तुम्ही, लावा 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 तुम्ही. लावा लावा. नाहीये, बघ ना, एक तर बघ तरी माझ्याकडे. नाही लावा. रंग रंग नको. नाहीये रंग, खरंच नाहीये. लावा तुम्ही. देशप्रथा, उठ 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 उठ.
उठ. नाहीये रंग, बघ ना एकदा, खरंच नाहीये. कुठे? शांत हो, शांत हो. काही नाही झालंय, काही नाही झालंय. मी आहे ना, मी आहे ना इकडे. हं? शांत हो. आता ओकेस? हां? मला कळतंय. त्या सणाशी, त्या रंगांची तुझ्या खूप वाईट आठवणी जोडलेल्या आहेत. पण जर प्रयत्न केला तर एखादी नवीन चांगल्या आठवणी तयार होऊच शकतात की. बरं सोड, जाऊ दे. हे सगळं आपण बाजूला ठेवूया. माझ्यासाठी एक गोष्ट करशील? हा, एक काम कर, डोळे बंद कर. तेजप्रता, मी बायको आहे की नाही तुझी? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? विश्वास आहे ना? आहे ना? डोळे बंद कर आणि रंगपंचमीशी जोडलेली एखादी चांगली आठवण आठवायचा प्रयत्न कर ना. तेजप्रताप, माझ्यासाठी एकदा हे कर प्लीज. काय झालं? काय होतंय? तेजप्रताप, काय झालं? शांत हो, शांत हो, शांत हो. तेजप्रताप, थांब ना. कुठे जातोस तू? मी आहे ना. पाणी देऊ? हा, पाणी देऊ तुला? पाणी पी. ठीक आहे, पाणी पी. पी पी पी. हळू. अजून देऊ? हो? तेजप्रताप, मला कळतंय हे जे काही आहे ना, हे पचवणं खूप कठीण आहे. अरे, मी रिक्वेस्ट करते तुला, मी जे काही बोलतेय ना ते एकदा शांतपणे ऐकून घेशील? तेजप्रताप, त्या दिवशी कोणीतरी तुझ्या आयुष्यातनं तुझे रंगच हिसकावून घेतले आणि रंगच वाईट असतात असं तू ठरवून बसलास. त्या आठवणींनी तुझ्या मनात इतकी घट्ट जागा केली आहे ना की आज हे आठवलं तरी जखम ठसठसते. जर त्या जखमेला हवाच मिळाली नाही
तर ती बरी कशी होणार? तुझ्या बाप्पांचा खून या रंगाने नाही केलाय. कुठल्या तरी नीच नीच पापी नालायक माणसाने केलाय रे. हे रंग फक्त त्या दिवशीचे साक्षीदार आहेत, जसं ते आज तुझ्या भीतीचे साक्षीदार आहेत. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुझ्या आयुष्याला बेरंग करण्याचा अधिकार आपण त्या एका घटनेला का म्हणून द्यायचा? हे बाहेर जे रंग उधळले जातात ना, हे निरागस आहेत. आता ते उधळायचे लावायचे की नाही हा अजूनही तुझाच निर्णय. एकदा त्या रंगाला स्पर्श करून बघ. कदाचित तुला जाणवेल, तो रंग रक्ताचा नाहीये. एका नवीन सुरुवातीचा आहे. अशी सुरुवात जी तुझ्या आयुष्यात आठवणींचा एक नवा कप्पा उघडेल. देशप्रताप, माझ्यावर विश्वास ठेव. देशप्रताप, भूतकाळ जिंकण्यासाठी ना, वर्तमानात थोडस धाडस करावं लागतंय रे. एकदा त्या रंगाला स्पर्श करून बघ. कदाचित उद्या तो रंग तुझ्या भीतीची नाही, तुला आपल्या प्रेमाची आठवण करून देईल. कारण मला खात्री आहे, आपलं प्रेम कुठल्याही आवाहनांपेक्षा वरचढ आहे. एकदा त्या रंगाला स्पर्श करून बघ, मी तुला खात्री देते, तुझ्या प्रत्येक नवीन आठवणी मी असेन तुझ्यासाठी, तुझ्या संग.